भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहे। सर, काय सांगणार, आज महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी, भाजपसाठी? महत्त्वाचा दिवस आहे आज। 14 कोटी जनतेच्या महाराष्ट्राचं भविष्य ठरणार आहे आणि आज जे मतदानातून सरकार बनेल हे सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल। आम्ही जो भाजप सेना महायुती म्हणून जो विकासाचा जाहीरनामा दिला आहे, खास करून व्यक्तिगत लाभाच्या योजना, गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, डबल इंजिन सरकार म्हणून काय काय केलं गेलं पाहिजे, काय काय करू शकतो आम्ही, हे जनतेला पटलेलं आहे। आमचा जो मॅनिफेस्टो आहे तो आता जनतेने मान्य केला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही। काँग्रेस फसवणूक करते, काँग्रेसही केवळ खोटं आश्वासन देतं असं जनतेला कळलं आहे। त्यामुळे आम्हाला मतदान होईल, चांगलं मतदान होईल। एकूणच उत्साहात मतदार जे आहे ते बाहेर पडत आहेत। विदर्भात महत्त्वाचं आहे कारण की विदर्भात ज्याला जास्त जागा तो महाराष्ट्राच्या सत्तेत बसतो। नाही, विदर्भामध्ये चांगलं मतदान होईल, महाराष्ट्रभर चांगलं मतदान होईल आणि आम्ही आता बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेले आहे आणि शेतकऱ्याचे, सोयाबीनचे, कापसाचे जे प्रश्न निर्माण झाले त्यातही मार्ग काढलेला आहे। मला असं वाटतं की विदर्भ, मराठवाडा सर्वच भागामध्ये त्या भागातले प्रश्न आम्ही हाताळलेले आहे आणि विरोधकांचा खोटा जो नेहमी प्रचार असतो त्याला थांबवण्यात आम्ही बऱ्यापैकी यश प्राप्त केलं आहे। विनोद तावडे यांचं प्रकरण जे आहे कालचं नालासोपाऱ्याचं, ते विरोधकांनी उचलून धरलेलं आहे। विरोधकांनी ते हरतात आहे। नालासोपारा विरारमध्ये आम्ही जिंकतो आहे अशी स्थिती निर्माण झाल्यामुळं एकतर्फी प्रस्त हे संपेल या भीतीने विनोद तावडेंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं। विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि असे पैसे वाटणे वगैरे वगैरे या भानगडीत विनोद तावडेजीचा कधीच 40 वर्षापासून ते राजकारणात आहे। एक षडयंत्रपूर्वक, जाणीवपूर्वक प्लॅनिंगनी केलेलं हे षडयंत्र आहे। मला वाटतं तपास यंत्रणांनी त्यामध्ये योग्य दखल घेतली आहे। CCTV सर्व्हिलन्स आहे, तिथे बऱ्यापैकी पुरावे मिळालेले आहे। त्यातून मला वाटतं विनोद तावडे हे त्यांनी विनोद तावडे जो आरोप लावला तो खोटा निघेल। बिटकॉईनवरून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केलेले आहे, काही ऑडिओ क्लिपसुद्धा पब्लिश केले। हां, नेहमीच काँग्रेस पार्टी किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतःच सत्तेपासून पैसा आणि सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता या भूमिका राहिलेल्या आहे। लोकांवर आरोप करतात पण यांचं जीवन पूर्ण भ्रष्टाचारामध्ये गेलं आहे, वसुलीमध्ये गेलं आहे। यांचं जीवनामध्ये त्यांनी वसुली हाच त्यांचा नियम राहिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन मला वाटतं जनतेसमोर खऱ्या गोष्टी आल्या पाहिजे। एकूणच जे मुद्दे निवडणुकीत, कारण की ही वेगळी निवडणूक होती, या निवडणुकीत आता नागपूर जिल्ह्यात काटोलचं अनिल देशमुखांचं कालचं प्रकरण जे आहे ते गाजलेलं आहे। प्रचंड टीका झाली, शंका केली, स्टंटबाज आहे, फेक दगडफेक आहे, असे आरोप भाजपकडून केले। नाही, आरोप नाही, सत्यता आहे। अनिल देशमुखाला जाणीवपूर्वक सहानुभूती मिळण्याची सवय आहे। त्यांना विकास कामं करता येत नाही। मागच्या अनेक वर्षापासून तिथली जनता ही नाराज आहे, तिथल्या जनतेला काहीच मिळालं नाही। 20 वर्ष अनिल बाबू त्या ठिकाणी आमदार होते, आता ते स्वतः घाबरले म्हणून सलील देशमुखांना त्यांनी लढवलं, घाबरल्याने लढवलं। आता त्यांना असं वाटतं की अशा पद्धतीचे सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न करून आम्हाला जिंकता येऊ शकतं असं अनिल बाबूला वाटतं, पण असं जिंकता येत नाही। जनतेने निर्णय केला आहे, जनताही अनिल देशमुखच्या विरुद्ध आहे, जनताही सलील देशमुखच्या विरुद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी चांगल्या मताने जिंकेल। अजितदादाचा जो मतदारसंघ आहे बारामती, त्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही कसं बघता, महायुतीचे एक महत्त्वाचे नेते, पवार विरुद्ध पवार सामना बारामती? नाही, अजित पवार हे चांगल्या मार्जिनने निवडून येतील। अजित पवारांनी आयुष्यभर बारामती विधानसभेत काम केलं आहे। असं कोणी येईल आणि कोणी निवडणूक हरवून जाईल, तो एक खोटं बोलण्याचा एक काळ होता। ते खोटं बोलल्याने मतं घेतले मागच्या वेळी लोकसभेत। सुप्रियाताई लोकसभेत ज्या निवडून आल्या त्यांनी चुकीचं आणि खोटं बोलणंच निवडून आल्या ना। आता तर अजित पवारांनी काम केलं आहे, त्यांच्या मतदारसंघात घराघरात संबंध आहेत, अनेक वर्ष त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे। तर कोणी येईल आणि कोणी हरवून देईल अजितदादाला, असं होत नाही। तुमच्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक, 5 वर्षाची गॅप झाली, कामठी तुमचा बालेकिल्ला आहे, काय भावना आहे? आज मतदानाचा दिवस आहे। नाही, मला असं वाटतं कामठीची जनता ही विकासाला मत देईल, कारण निवडणूकच पुढच्या काळामध्ये विकासाची निवडणूक आहे आणि कामठी विधानसभेत खास करून जनतेला विश्वास आहे की जे काही उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारामध्ये मी जास्त चांगलं काम करू शकतो असा मला विश्वास आहे। म्हणजे जनतेला विश्वास आहे, जनता निर्णय करेल आणि मला मत देईल। मुख्यमंत्री कोण महायुतीत, कारण की आजचा मतदानाचा दिवस आहे आणि या चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत।
याआधीच आम्ही सांगितलं की मुख्यमंत्री पदाची आम्ही लढाई लढवत नाही आहे. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे यांचा तो अजेंडा होता. मुख्यमंत्री कोण, त्यांच्या आघाडीमध्ये 13 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री समजलं होतं. पण आमच्याकरता महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा विकास ही प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री कोण ही प्रायोरिटी आमची साधारण आमच्या कार्यकर्त्याची नाही आहे. खरं तर वाटतंच प्रत्येकाला की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, पण आमचे केंद्रीय नेतृत्व, राज्याचे तिन्ही नेते बसतील आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय करतील. 14 कोटी जनतेचं भविष्य जे आहे ते पुढे नेण्याकरता योग्य पद्धतीने निर्णय घेतील. आज मतदानाच्या दिवशी नाना पटोलेवर आणि सुप्रिया सुळेंवर बिटकॉईन घोटाळ्याचा गंभीर आरोप अधिकारी एक करतो. कसं? नाही, मला असं वाटतं त्याचा गंभीर आरोप झाला आहे. यांचं जीवनच नेहमीच यांचा जे संस्कृती आहे, पैशापासून सत्ता, सत्तापासून पैसा, यांनी लोकांवर आरोप करायचे, पण स्वतः हे खूप त्यांचे पाय जमिनीखाली आहेत. यांची चौकशी झाली पाहिजे, सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.